संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील साई मुळगंगा भक्त परिवाराच्या वतीनं साईबाबांचा जय जयकार करत चंदनापूर ते शिर्डी पायी पालखी सोहळा प्रस्थान झालाय। साई मुळगंगा भक्त परिवार साईधाम चंदनापुरीच्या वतीनं गेल्या 14 वर्षांपासून हा साई पालखी सोहळा आयोजित केला जात असतो। चंदनापूर येथील तरुण तरुणी महिला पुरुष यांच्यासह शेकडो साई भक्त सहभागी असलेला हा पालखी सोहळा साईधाम चंदनापुरी येथून बुधवारी सकाळी प्रस्थान झाला। साईबाबांचा जय जयकार करत ही पालखी सुकेवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाली। येथे महागणपती येथे नाश्त्यासाठी थांबण्यात आली। यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ यांनी पायी पालखीला पुष्पहार अर्पण करून महाआरती केली। हा पालखी सोहळा समनापूर वडगाव पान फाटा निळबंडी कवठे कमळेश्वर जांभूळवाडी फाट्यामार्गे काकडवाडी येथे मुक्कामाला थांबणार आहे। गुरुवारी सकाळी शिर्डीच्या साईबाबांच्या नगरीत दाखल होणार असून पालखी सोहळ्यातील सर्व साई भक्त साईबाबांचे दर्शन घेऊन पुन्हा माघारी फिरणार आहेत। हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रमोद रहाणे, श्याम रहाणे, विलास रहाणे, सुधीर कडणे, माणिक कडणे, अमोल रहाणे, सोमनाथ रहाणे, उल्हास कडणे, गोविंद रहाणे, अभिषेक रहाणे, किशोर रहाणे, शांताराम गोफणे, बाबासाहेब रहाणे, संतोष रहाणे, मुरली कडणे यांनी विशेष परिश्रम घेतले। बाबांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या आणि मुळगंगा मातेचा ज्येष्ठ आपल्या चंदनापुरी गावातून दरवर्षी चंदनापुरी ते शिर्डी असा पायी पालखी सोहळा हा जात असतो। साईबाबांनी तिथं वास्तव्य केलेलं आहे अशी आमच्या सगळ्या भाविकांची श्रद्धा आहे। साईबाबांच्या ठिकाणी चंदनापुरी ठिकाणी राहून ते झोपण्यासाठी जागा मागत होते, परंतु नंतर ते शिर्डीला गेले आणि मग त्या औचित्यानं आम्ही गेली 14 वर्ष सातत्यानं हा पायी पालखी सोहळा करत आहोत। साईबाबांच्या आशीर्वादानं चंदनापुरी येथे आम्ही एक मंदिर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी 1000 लोकांची व्यवस्था होईल असं साई भक्त निवास किंवा पालखी निवारा हा त्या ठिकाणी उभारलेला आहे। दरवर्षी संख्या मोठी असते, विशेषतः महिला भाविकांची संख्या जास्त आहे, परंतु यावर्षी थंडी जास्त असल्यामुळे महिलांची संख्या कमी झालेली आहे। तरी 500 साधारणपणे भाविक हे पालखीबरोबर चालत आहे। आज मुक्काम आमचा शिर्डीच्या विमानतळावर काकडे विमानतळावर आहे आणि उद्या दर्शन घेऊन पालखीपर्यंत जाणार आहे। वर्षभर त्या ठिकाणी साईबाबांची पुण्यतिथी, रामनवमी, पारायण सोहळा आणि वर्धापन दिन असे सोहळे त्या ठिकाणी संयोग असतात आणि अनेकांना त्या ठिकाणी अतिशय चांगले अनुभव बाबांचे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि त्यामुळं भाविकांची संख्या दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे। या आपल्या माध्यमातून सगळ्या साई भक्तांना विनंती आहे की आपणही साईदर्शनाचा लाभ श्री क्षेत्र चंदनापुरी येथे येऊन साईधाम मंदिरामध्ये त्याचा लाभ द्यावा अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे। एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर।